जालन्यातल्या शाळेमध्ये बाहुलीला कुंकू टाकल्याची घटना ताजी असताना असाच काहीसा प्रकार धाराशिवमध्ये सुद्धा समोर आलाय। जिल्ह्यातल्या खेड आणि उपळा गावच्या परिसरात लिंबू, बांगड्या, कुंकू, बाहुली, दाबण असे आणि गव्हाच्या पिठाची मूर्ती टाकण्यात आली। मूर्तीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधून तिला हिरव्या कपड्यांवर ठेवण्यात आलं आणि हा सगळा प्रकार गेल्या 15 दिवसांपासून सुरू असल्याचं ग्रामस्थ सांगतात। त्यामुळे या भागातले नागरिक सध्या भयभीत झालेत। अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर आता कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। हे आमच्या गावात आणि उपल्याच्या शिवावरती 15 दिवस झाला हा प्रकार चालू आहे आणि हे एक अंधश्रद्धेचा भाग आणि ह्याच्यातून कुणाला तरी नरबळी घेण्याचा प्रकार असा दिसतोय प्रथमचे। त्यामुळे आमच्या गावातल्या महिलांमध्ये फार भीतीचं वातावरण आहे। संध्याकाळी तर आता प्रवास करणं अवघड झाले महिलांचं। आज गेली 15 दिवस झालं खेड शिवार आणि उपळा शिवार यांच्यामध्ये म्हणजे शिवावर विमानतळ रोडवर एक अंधश्रद्धेचा प्रकार चालू आहे आणि कंटिन्यू हे आता 5 ते 6 वेळा झालेला आहे। शीत का आता करणी बाणामतीचा काहीतरी अंदाज आहे आणि कणकीचं गोळ पुन्हा लिंब बिब सुया हे त्याचे टाकलेलं आहे। ही जनावरांना खाल्लं त्याच्यामुळे जनावरांना बाधा झालेली आहे, त्याची पोटं फुगली।